नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 2025 बोर्डाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. त्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. एकूण 40 गुणांच्या विज्ञान भाग 1चा पेपर आहे. इथे काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्हाला नीट वाचायच्या आहेत. सूचना इथपर्यंत आहे. सूचना ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत, ते तुम्ही बघू शकता. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. 5 मार्कासाठी आहे. अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅशमध्ये आहे. हे 4 पैकी कुठला बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि दुसरा आहे, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना डॅश असे म्हणतात. काय म्हणतात ते तुम्हाला हे 4पैकी जो बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि तिसरा आहे, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी डॅश धातूचा उपयोग करतात. कुठला धातूचा उपयोग करतात हे 4पैकी ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि चौथा, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे डॅश म्हणतात. काय म्हणतात ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि पाचवा आहे, CaO+H2O आणि CaOH2+ उष्णता ही अभिक्रियाची आहे. कुठली अभिक्रिया आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि प्रश्न बा आहे, खालील प्रश्न सोडवा. 5 मार्कासाठी विचारलेला आहे. पहिला आहे, चूक की बरोबर ते तुम्हाला लिहायचे आहेत. पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. दुसरा आहे, वेगळा घटक ओळखा. ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक. हे 4पैकी कुठला वेगळा घटक आहे ते तुम्हाला ओळखून लिहायचे आहे. आणि तिसरा आहे, ताऱ्यांचे लुकण्याचे कारण काय हे तुम्हाला लिहायचे आहे. आणि चौथा आहे, योग्य जोडी जुळवा. आ स्तंभ, बा स्तंभ. साधा सूक्ष्मदर्शक, अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे. आणि दुसरा बा आहे, बी आहे, दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे. आणि तिसरा आहे, घड्याळ दुरुस्ती करणे. हे साधा सूक्ष्मदर्शकचे जे बरोबर जोडी आहे ते तुम्हाला हे 3पैकी कुठला बरोबर आहे त्याची जोडी तुम्हाला लावायची आहे. आणि पाचवा आहे, O0 ते 4 सेल्सिअसच्या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात हे तुम्हाला लिहायचे आहे. आणि दुसरा आहे, शास्त्रीय कारण लिहा. कोणते 2 गुण आहे 4. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो. हे तुम्हाला शास्त्रीय कारण लिहायचे. 2 मार्कासाठी विचारलेलं आहेत. आणि दुसरा आहे, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. आणि तिसरा, काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. अशा प्रकारे तुम्हाला 3 शास्त्रीय कारण दिलेला होता. त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. 4 मार्कासाठी विचारलेला आहे. आणि बा आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 3 गुण आहे 6. पहिला आहे, पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ते तत्त्व लिहा. आणि दुसरा आहे, लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल. आणि इथे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत, वस्तुमान आणि वजन. आणि चौथा आहे, दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला आहे, प्रक्षेपकाचे नाव सांगा. त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते हे तुम्हाला उत्तरे लिहायचे आहे. आणि पाचवा, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय. साखरेचे अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे आहेत प्रश्नांची उत्तरे. आणि तिसरा आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण आहे 15. पहिला, 1 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. जी चे मूल्य 10 ms² असे आहे.
धरून खालील राशींचे मूल्य काढा. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी आणि बी आहे जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. आणि दुसरा आहे वर्णावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वाधिक विद्युत ऋण अणू, सर्वात कमी अणुवस्तुमानाचे अणू, सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. हे तुम्हाला सगळे मूलद्रव्यांचे नाव लिहायचे आहे. आणि तिसरं आहे की तांब्याची सहित नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता, तर त्याच्या रंग सांगायचे तुम्हाला. अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण तुम्हाला लिहायचे आहे आणि अभिक्रिया कारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे तुम्हाला लिहायची आहेत. इथे तुम्हाला आकृती दिलेल्या आहेत, त्याचे तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचे आहे. आणि पाचवा आहे इंद्रधनुष निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला आहे इंद्रधनुष निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशन आकृती काढा. यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा. पाण्याची अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात हे तुम्हाला सगळे उत्तरे द्यायचे आहे. आणि सहावा आहे नावे लिहा. सुरीने सहज कापता येतील असे दोन धातू, हे तुम्हाला लिहायचे आहे. आणि बी आहे काही धातूवर आघात केलाही त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो त्या गुणधर्मांचे नाव. आणि विद्युतधारेचे सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ. आणि सातवा खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हे जे तुम्हाला आकृती दिसते ना, त्याच्यात तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहेत आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 3 मार्कासाठी विचारलेले आहेत. 3 प्रश्न दिलेले आहे ऑलरेडी. पहिला वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो. आणि बी आहे ही प्रक्रिया कशी घडते. तिसरा आहे या प्रक्रियेचा वापर करून बनवलेल्या 2 वस्तू, ते तुम्हाला लिहायचे आहेत. आकृती मी तुम्हाला पुन्हा दाखवतो, त्याची तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 8वा आहे खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचे प्रकार, उपग्रहाची कार्य, भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे, ते तुम्हाला लिहायचे आहेत. इथे उपग्रहाचे कार्य तुम्हाला दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत आणि प्रक्षेपकांची नावे लिहायची आहेत. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे, याचे तुम्हाला भारताच्या उपग्रह मालकाची प्रक्षेपकांची नावे तुम्हाला लिहायची आणि उपग्रहाचा कोणता प्रकार आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि इथे तुम्हाला हवामान उपग्रहाचा प्रकार दिलेला आहे, त्याचे कार्य तुम्हाला लिहायचे आहेत आणि उपग्रह मालकांची प्रक्षेपकांची नावे लिहायची तुम्हाला. आणि इथे उपग्रहाचा प्रकार नाही दिलेला आहे आणि उपग्रहाचे कार्य पण नाही दिलेले आहे. फक्त इथे तुम्हाला उपग्रह मालकांची व प्रक्षेपकांची नावे दिलेली आहेत. IRS प्रक्षेपक, PSLV हे तुम्हाला उपग्रह मालकांची नावे दिलेली आहेत. त्याचं तुम्हाला उपग्रहाचे कार्य पण लिहायचे आहेत आणि उपग्रहाचे प्रकार लिहायचे आहेत. 3 मार्कासाठी विचारलेला आहेत. आणि इथे आलेला आहेत प्रश्न 4था. कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 5 मार्कासाठी विचारलेला आहेत. पहिला आहे मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. बी आहे निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट सृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे, ते तुम्हाला लिहायचे आहे. आणि सी आहे नाभी अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रबिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात. आणि डी आहे कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप बिंगाची नाभी अंतर बदलण्याची क्षमता कमी होते. आणि दुसरा आहे क्लोरीन या मूलद्रव्याचे अणुअंक 17 आहे. यावरून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. आणि दुसरा आहे बी क्लोरीन अणूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. क्लोरीनचे रेणुसूत्र सांगा. क्लोरीनच्या रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो. आणि या क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळ विरहित रेखाटन करा. अशा प्रकारे 2025 विज्ञान भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दाखवलेल्या आहेत. कुठला प्रश्न किती मार्काला विचारला जातो
अशा प्रकारे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.